खूप खूप स्वागत. आणि मी अचानक आमचा प्लॅन बनला की एक छानपैकी निसर्ग बघायचं म्हणून. आणि इकडे आलतो आम्ही मसायपटाच्या साईडला एक किती मोठं दगडाचं हे आहे, ती कल्पनाही करू शकत नाही. तिथं गाडी जात नाही कारण की गाडी आम्ही सांगितलं तिकडं लावली आहे. तिकडे दाखवतो तुम्हाला नंतर. आणि आम्ही चाललो आहे तर चालत मोबाईलवर शूट करू शकतो. गाणे बिणे नाही बनवू शकत कारण की इथं नेटचा प्रॉब्लेम आहे. रेंज आली का? तो पठार आम्ही तिथं नेटवर बघूनच चालतो आणि आता जस्ट आलो तर गाडी खाली लावलेली आहे. आणि आम्हाला अचानक कळालं पाठीमागनं रोड येतो, देवी मावशींच्याकडनंच कळालंय. आणि आम्ही त्यांना आता प्रश्न करणार आहे की ते नेमकं काय आहे आणि त्यांच्याकडनं माहिती का नाही, कारण की त्या इथलेच असल्यामुळं ते आपल्याला थोडी माहिती सांगतील. बघू त्यांच्याकडनं काय असेल ते आपण ऐकून घेऊ. अशी सांगा ती माहिती. तुझे आता हेच की फराड गुप्त झालेलं पहिलं. म्हणजे तिथं लग्न करायला गेली त्यांनी हा ते गुप्त झालेलं. तिथं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय झालं की एक नवरा नवरी वऱ्हाड असते ना, ते तिथं गुप्त झालं असं म्हणतात. आणि त्याच्या म्हणजे त्याच्यामुळे ते मांडवासारखं आहे, त्याला मांडव असं म्हणतात. त्या काळातला मांडव म्हणतात. ते काय आहे बघतो तुम्हाला, आणि तुम्हाला तिथं दाखवतो आम्ही, बघू. आणि ते मसाई पठारचं काय ते काय म्हणतात ठीक आहे, चला दाखवते तुम्हाला. तुम्हाला तिकडून ते इथं पण चालत यावं लागतंय आणि त्यांना चालत यायचं, त्याने यायचं तरच तुम्हाला हे नगारा. आणि मेन म्हणजे आता एवढं सुंदर आहे तर ह्या दिवसात बघण्यासाठी छान वाटतं. त्याच्यामुळे शक्यतो पाऊस कमी झाल्यानंतर नगारा बघण्यासाठी छान आहे. ती काय दगड बघण्यासाठी तर यावंच लागणार आहेत. ते मांडव आहे, ते मला सांगतो त्याची माहिती एका मावशीकडनं विचारून घेतलेली. आणि चेक करतो आम्ही ते ब्लॉक म्हणजे नेमकं कसं आहे. आम्ही तर निघत आहोत तिकडं. आणि पाठीमागनं यायचं या झाडापासून, कारण की तिकडं पायवाट छोटीशी आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम छोटी पायवाट आहे. फक्त सावधानानं या आणि तुम्ही बघा. हा मी एवढंच सजेस्ट करू शकतो. इतकं म्हणजे ते भयानक आहे, असं जंगल इतकं आहे. आणि जवळ गेल्यानंतर तो भयानक, खूप भयानक आहे रे बापरे, असं वाटते ना. चढणार आहे ना, फक्त सावधानी या प्लीज. गरोदर किंवा लहान मुलं कोणी येऊ नका. आम्ही आता वर जाणार आहे, तुम्हाला दाखवतो. ह्या व्यक्तीनं फर्स्ट ब्लॉग बनवायसाठी कुठल्या नगरामध्ये आणून ठेवलंय बघा. प्लीज सगळ्यांना सांगतो, बघण्यासारखं आहे. फक्त त्याच्या पायात चप्पल आणि इतकं सुंदर आहे हे बघण्यासाठी. नक्की येऊन विजिट करा मी म्हणेन, कारण की असं आपल्या इकडं एवढी मोठी दगडं किंवा असं सिटीमध्ये बघता येत नाही. फक्त सावधानीनं जायचं आहे वर. हा आपल्याला निसर्ग दाखवायचा होता म्हणून म्हटलं चला एकदा दाखवावा. हे बघा, उंची उंची पाडी हे दगड एका लाईनीने आहेत. कारण याने उचलल्यात कोणी हे मला माहीत नाहीत. हे म्हणतात की लग्नाचा वरात म्हणजे नवरा कुठं आहे आणि नवरी कुठं आहे आणि परिवार वराड कुठं आहे काय माहीत. कारण हे सगळे ह्याकडं आणि त्याकडं सगळे दगड पडलेले आहेत अशी. आणि प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हे बघा कसं झाले. आणि हे माझ्यासंग एक नमुना आले कॅमेरामॅन आमचा, एक नंबर बडबड असं करतंय की त्याचं काय सांगूच नका. उगी डोक्याला ताप झालाय माझ्या. आम्ही आणले सगळ्यांनी गोळा करून करत. आणि दगड मी विचार करतो, म्हणल्यासारखं पत्तर आहेत. पत्तर म्हणलं तर काय, पत्तरमध्ये दगडच नावर हे दगडच की. आणि मस्तपैकी वार सुटले, पावसाचं वातावरण झालं, ऊन सूर्यनारायण चांगले तापालेतच. आणि कधी येते पाऊस.